महाड शहराची मुख्य जलवाहिनी पुराच्या पाण्यात वाहून गेल्यानंतर निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर महाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांच्या दालनात भाजपचे नगरसेवक सूरज बामणे व त्यांच्या 2 सहकाऱ्यांकडून मुख्याधिकाऱ्यांना मारहाण झाल्याचा आरोप असून याबाबत मुख्याधिकाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेचा अधिक तपास सुरू असतानाच नगर परिषद कर्मचारी अधिकारी यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत काम बंद आंदोलन पुकारले असून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करून सूरज बामणे यांचे नगरसेवक पद रद्द करून त्यांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी देखील केली आहे। या घटनेमुळे खळबळ माजलेली असतानाच राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा स्थानिक आमदार भरत शेठ गोगावले यांनी प्रथमच या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली असून माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली आहे। कालचा जो प्रकार झाला तो अत्यंत निंदनीय आहे। कारण अधिकाऱ्यांनी काय कुठले पाईपलाईन वाहून घालवलेली नाही आहे। जी गेली ती गेली। एवढ्या मोठ्या पावसामध्ये दरडी कोसळतात, रस्ते वाहून जातात, सगळं होतं। तरी पण ती जी काय पाईपलाईन गेली ना, आम्ही काम पण युद्धपातळीवर सुरू केलेलं होतं। तर त्यांनी मारण करायला नाही पाहिजे, जा विचारावे किंवा तक्रार करायला पाहिजे की बाबा शो काम करत नाहीत किंवा काय करत नाहीत। मारण्याचा अधिकार कोणीही हातामध्ये घेऊ नये आणि त्याचं प्रायश्चित त्यांना भोगावं लागतंय। कारण आज जर आपण पाहिलं तर ते आज आहेत आणि उद्या नाहीत, शो बदली होणार। तुम्ही इथले स्थानिक लोक आहेत आणि ते स्थानिक असताना तुम्ही समजून घ्यायला पाहिजे किंवा आमच्यासारख्याकडे तक्रार करायला पाहिजे की बस शेट अशी अडचण आहे, हे ऐकत नाहीत किंवा काय आहे हे तर तुम्ही सांगायला पाहिजे। परंतु काय त्यांनी मारझोड केली किंवा काय हे आम्हाला माहिती नाही, परंतु जे झाले ते चुकीचं झालं आणि त्याचं प्रायश्चित त्यांना भेटलं। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।